आषाढीवारी 2026 साठी आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञान वापर करणार आहे। खास करून आम्ही इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सिस्टम हे पंढरपूर शहरामध्ये आम्ही उभे करतोय। याच्यामध्ये 12 ड्रोन विथ AI तंत्रज्ञान आणि 4 अँटी ड्रोन, नंतर 5G फोन्स, CCTV कॅमेरा 350 प्लस बाकी इतर ठिकाणी आम्ही रिंगण असतील, विसावा असतील, मुक्कामाच्या ठिकाणी हे सगळ्याकडे आम्ही CCTV तंत्रज्ञान वापर करणार आहे। नंतर रेल्वे स्टेशन, पार्किंग, बस स्टँड इथेही CCTV कॅमेरा असतील। याचं मुख्य काम आहे की जे गर्दीवरती नियंत्रण ठेवणे, चोरी, पॉकेटमारी आणि इतर जे क्राईम्स होतात त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणे। तसेच कुठेही काही अडचण आला तर आमचं कॅमेरा, ड्रोनद्वारे, CCTV द्वारे ग्राउंड स्टाफला माहिती देणे आणि तिथं नियंत्रण ठेवणे हे सगळं काम इथून होत आहे। तसेच तिथं ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस त्यांचं ॲप आहे। नंतर आमचं गामा कमांडोचं पूर्ण GPS पूर्ण आमचं कंट्रोल रूममध्ये त्यांचं लोकेशन्स येतात। हे सगळं एकच ठिकाणी आम्ही बसून पूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी ह्या वर्षी आम्ही सगळं तयारी केलेली आहे। तसेच आमचं CCTV सर्वेलन्स व्हॅन, AI बेस्ड कॅमेरा मॉनिटरिंग, ते अलर्ट्स देतात, खास करून कुठं मिसिंग झाले क्रिमिनल्स आमच्याकडे ते डेटाबेस आहे त्यांचं मॅचिंग करून, फेशियल रेकग्निशन मॅचिंग करून ते अलर्ट्स देणे, हे सगळं तिथं कंट्रोल रूममध्ये सुविधा आम्ही उपलब्ध करून देणार आहे। पोलीस मदत केंद्र वेगवेगळ्या ठिकाणी केलेले आहे आणि पालखी मार्गामध्ये आम्हाला प्रत्येक रिंगणाच्या ठिकाणी, मुक्कामाच्या ठिकाणी ह्या वर्षी मी पोलीस मदत केंद्र केलेले आहे। ह्याचा मुख्य उद्देश आहे की जे लोकांना कुठंही अडचण झाला ते पोलिसांकडे येऊन ते मदत घेऊ शकतात। बरेचसे मी बघितले की त्यांचं लहान मुलं असतील, आई वडील, वयोवृद्ध लोक हे गर्दीमध्ये इकडे तिकडे जातात, ते सापडत नाही या मिसिंग होतात। हे पोलीस मदत केंद्र त्यांना संपर्क साधून जे मिसिंग झालेले लोकांना परत त्यांच्या कुटुंबियांसोबत जोडून देण्याचं पण काम करतात। पोलीस मदत केंद्रामध्ये खास करून आमचा महिला अधिकारी, अंमलदार तिथं तैनात असतात। तसेच बरेचसे स्टुडंट व्हॉलेंटियर्स पण तिथं असतात। पोलीस मदत केंद्रामध्ये आम्ही अनाउन्सिंग सिस्टम पण ठेवलेले, मेगाफोनद्वारे या तिथं PA सिस्टम आहे। जास्त लोकांना मदत व्हावी असं ह्या वर्षी आम्ही 25 एक पोलीस मदत केंद्र पूर्ण आषाढी मार्ग आणि पंढरपूर शहरामध्ये आम्ही तैनात केले। पालखी मार्गामध्ये जे विसावाच्या ठिकाणी, मुक्काम आणि रिंगणाच्या ठिकाणी इथं आम्ही वॉच टॉवर्स तैनात केलेले आहे। ह्याच्या वॉच टॉवर्स वरती आमचा पोलीस अधिकारी आणि अंमलदार त्यांच्या सोबत अत्याधुनिक तंत्रज्ञान, खास करून वॉकी टॉकी, 5G फोन, नंतर बायनॅक्युलर्स यांच्या सोबत असतील। त्यांचं मुख्य काम आहे की ते गर्दीच्या वरती नियंत्रण ठेवणे, कुठेही चेंगराचेंगरी झाला ते ग्राउंड स्टाफ सोबत हे वॉकी टॉकी या 5G फोनद्वारे त्यांना माहिती पुरवणे आणि गर्दीवरती सुरक्षा ठेवणे हे काम करतायत। बरेचसे गर्दीच्या ठिकाणीमध्ये खास करून रिंगण असतील, विसाव्याच्या ठिकाणी चेन स्नॅचिंग, पॉकेटमारी होतात आणि ह्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आमचं हे वॉच टॉवरमध्ये आलेले अधिकारी आणि अंमलदार यांचं चोरी करणाऱ्यावरती नियंत्रण ठेवतात। तसेच आमचं बाकी जे क्राईमचं टीम आहे ते खाली तैनात असतात, त्यांना सूचना देतात आणि सुरक्षेसाठी हे पूर्ण टीम तैनात असते। आषाढीवारी 2026 साठी आम्ही गामा कमांडो फोर्स तैनात करतोय। खास करून पालखी मार्गामध्ये येणारे वाहने विश्वासाचा असतील, पालखीचा दिंडीचा लोक असतील, त्यांच्यासोबत जे येणारे वाहन ह्यांचं बरोबर विसावा ठिकाणी आणि मुक्कामी ठिकाणी पोहोचवण्याचं काम हे कमांडो करतात। तसेच त्यांचं वॉटर टँकर असतील, टॉयलेट ब्लॉक असतील, जे बाकी प्रशासनाचं वाहन आहे यांच्यासाठी आम्ही पासेस देतो। त्यांचं सोबत QR कोड पण असते। हे जे वाहन आहे हे त्यांना प्रॉपर वेळेवर पोहोचवणे आणि त्यांचं व्यवस्थित सुरक्षित पोहोचण्याचं काम हे कमांडोज करतात। हे गामा कमांडो काय आहे की ते बाईकमध्ये असतात, त्यांना वेगळं ड्रेस दिलेले आहे, त्यांच्यासोबत मेगाफोन असतात। कुठेही ट्रॅफिक जाम झाला तर आम्ही हे गामा कमांडोला आमचं ड्रोन द्वारे नाहीतर वॉकी टॉकी 5G फोनद्वारे ह्यांना आम्ही संपर्क करतो आणि त्यांना सूचना देतो की इथं
हे ब्रिजवरती असतील, हे रोडवरती असतील, ते गाडी अडकलेली आहे आणि ट्रॅफिक क्लिअरन्ससाठी हे खूप काम करतील. त्यासाठी संत ज्ञानेश्वर पालखी यांच्यासोबत 270 गामा कमांडोज आम्ही दिलेले आहे. तसेच संत तुकाराम महाराज पालखी यांच्यासोबत 180 गामा कमांडोज, तसेच एक अंदाजे 120 बाईक आणि ह्यांच्यासोबत एक मेगाफोन, त्यांच्यासोबत वॉकी टॉकी, 5G फोन्स आता आम्ही दिलेले आहे. हे गामा कमांडोज त्यांचं GPS गाडी आहे. आम्हाला ॲपमध्ये ते एक्झॅक्टली गामा कमांडोज कुठं आहे ते आम्हाला ॲपमध्ये कंट्रोल रूममध्ये त्यांचं कमांड अँड कंट्रोलमध्ये दिसते आणि आम्ही त्यांना आदेश देऊन गामा कमांडोजमुळे ट्रॅफिक नियोजन सुरळीत पार पडेल. पूर्ण पालखी मार्ग, विसावा, रिंगण ठिकाणी, मुक्काम ठिकाणी, मंदिर परिसर, वालवंड हे सगळं पूर्ण नो ड्रोन झोन डिक्लेअर केलेले आहे. मान्य कलेक्टर यांच्या आदेशाने हे सगळं पूर्ण एरिया पालखी सुरक्षेसाठी हे असं एक स्टेप घेतलेले आहे. खास करून आमचं ह्याच्यासाठी 4 अँटी ड्रोन गन्स आम्ही तैनात करणार आहे. खास करून रिंगणमध्ये बरेचसे यूट्यूबर्स, इन्फ्लुएन्सर्स, चित्रपट हे सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही तुमचं ड्रोन्स वापर करू नका. आमचं सोलापूर ग्रामीणचं चॅनलवरती तुम्हाला ड्रोन व्हिडिओ, त्याचा फोटो तुम्हाला अर्धा ते 1 तासात आम्ही ते चॅनलमध्ये टाकू. तुम्ही ते ड्रोन व्हिडिओ, फोटो तुम्ही तुमचं चॅनलमध्ये असतील, तुमचं यूट्यूब चॅनल ह्याचंचमध्ये तुम्ही वापर करू शकता. हे खास करून कुठंही इन्सिडेंट न होण्यासाठी हे असं मेजर्स आम्ही घेतलेले आहे. होल्ड अँड रिलीज एक टेक्निक आहे डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये. ही आम्ही काय करतो की वाळवंटामध्ये आम्ही काही बॅरिकेड्स डिझाईन आम्ही लावून जे भाविक आहे त्यांना आम्ही होल्ड करतो. जसं गर्दी कमी होते, महाद्वारमध्ये जसं गर्दी कमी होते, नंतर पुढं नामदेव पायरीला गर्दी कमी झाला तर आम्ही हे भाविकांना आम्ही पुढं सोडतो. ह्याचं आम्हाला 2 फायदा होतात. एक तर चेंगराचेंगरी होत नाही आणि जेव्हा होल्ड अँड रिलीज करतो तर पब्लिकांना थोडं आराम पण भेटते. होल्ड अँड रिलीज करण्यासाठी आम्ही मोजो बॅरिकेड्सचा वापर करतो. खास करून आम्हाला वालवांटामध्ये मोजो बॅरिकेड्स लावून सगळ्या भाविकांना आम्ही तिथे होल्ड अँड रिलीज करतो, जेणेकरून महाद्वार असतील, नामदेव पायरीला चेंगराचेंगरीचं परिस्थिती उत्पन्न होऊ नये. आम्ही वालवांटामध्ये मोजो बॅरिकेड्स वापर करून होल्ड अँड रिलीजचा प्रबळपणे आम्ही वापर करतो. आम्ही खास करून कार्ड टीम्स हे ह्युमन चेन बॅरिकेडसारखं काम करतात, जेणेकरून वेगवेगळ्या ठिकाणी महाद्वार असतील, नामदेव पायरी असतील हे ठिकाणी गर्दीनं नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना होल्ड करतो आणि जसं गर्दी नियंत्रण होते हे रिलीज करतो. कार्ड टीम, कम्युनिकेशन ॲक्शन रेस्पॉन्स टीम हे अजून एक स्पेशलाइज्ड फोर्स आहे. लाखो भाविक पंढरपूरसाठी दर्शनासाठी येतात आणि खास करून प्रदक्षिणा मार्गामध्ये हे कार्ड टीम्स आम्ही तैनात करतो. वेगवेगळ्या ठिकाणी ह्यांचं तैनाती होते. उदाहरणार्थ महाद्वार चौक, नामदेव पायरी, पश्चिम द्वार, चौपाळा आणि वालवंड असं वेगवेगळ्या ठिकाणी ह्यांचं तैनाती होते. कार्ड टीमचा मुख्य उद्देश आहे की जे भाविक जे प्राथमिक उपचार लागते या मेडिकल इमर्जन्सी होतात या अशा भाविकांना ते आमचं कार्ड टीम त्यांना जाऊन गर्दीमधून सुरक्षित ठिकाणी मेडिकल टीम्स सोबत त्यांना जोडून देणे हे काम करतात. तसेच ॲम्ब्युलन्स सेवा जेव्हा लागते काय भाविकांना, त्यांना ॲम्ब्युलन्स सेवा त्यांना उपलब्ध करून देणे आणि मार्ग काढून देणे ह्याचं काम कार्ड टीम करत आहेत. हे एक लाखो भाविक पंढरपूरचं दर्शनासाठी नामदेव पायरीकडे येतात. ते गर्दीमुळे चिंगराचिंगरी होऊ नये म्हणून हे कार्ड टीम तैनात केलेले आहे. ते गर्दीमुळे काही भाविकांना ऑक्सिजनचा अभाव होतात आणि ते बेशुद्ध पडतात. अशा वेळी कुठेही चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून हे कार्ड टीम त्यांना मदत करतात आणि त्यांना मेडिकल सेवाचं उपलब्ध करून देण्याचं काम करतात.